Welcome, 12 students, online physics lecture, chapter number 2, mechanical properties of fluids. याच्यामध्ये आपण लिक्विड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, त्यानंतर कंडिशन फॉर शेप ऑफ लिक्विड ड्रॉप स्प्रेड होणार का कॉन्केव्ह होणार का कॉन्व्हेक्स होणार, हे ज्या कंडिशनवरती अवलंबून असतं त्या ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बघत आलेलो आहोत. तर आज मी तुम्हाला इंटरेस्टिंग आणखीन एक पॉईंट सांगणार आहे की जो फक्त लक्षात ठेवायचा आहे की समजा एखादा कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये एखादं लिक्विड आहे आणि त्या लिक्विडचा सरफेस जर हॉरिझॉन्टल असेल तर समजा इकडचा ए पॉइंट आहे, समजा हे लिक्विड आहे आणि इकडचं बी पॉइंट आहे. तर समजा आपण असं हे कन्सिडर केलं की हा ए पॉइंट आहे एअर मधला आणि बी पॉइंट आहे. तर ह्यांच्या दोघांच्या मधला जर सरफेस कसा असेल, हॉरिझॉन्टल असेल, तर लक्षात ठेवा यांच्या दोघांचा जर सरफेस कसा असेल, हॉरिझॉन्टल असेल, तर लक्षात ठेवा त्यावेळेला एचं प्रेशर आणि बीचं प्रेशर हे नेहमी काय असतं, इक्वल असतं. हे नेहमी प्रेशर काय असतं, इक्वल असतं. म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर हे दोन्हीच्या कडचं प्रेशर म्हणजे इनवर्ड आणि आउटवर्ड किंवा इनसाइड आणि आउटसाइड प्रेशर काय असतंय, सेम असतंय. बरं, आता जर मी समजा एक लिक्विडचा ड्रॉप घेतला तर तो कसा असतो, स्पेअर असतो. आता हा भाग बघूया आपण. हा भाग जर बघितला तर समजा इथं मी आउटसाइडला ए पॉईंट घेतला आणि इनसाइडला जर बी पॉईंट घेतला तर लक्षात ठेवा तुम्ही इकडून जर बघितला तर हा भाग काय होणार आहे, कॉन्केव्ह होणार आहे. आणि हा जर भाग बघितला तर हा कसा असणार आहे, कॉन्व्हेक्स होणार आहे. मी म्हणतो ते लक्षात येते की बघा, हॉरिझॉन्टल असेल तर दोन्हीकडचं इनवर्डचं आणि आउटवर्डचं प्रेशर कसं असते, सेम असते. एमसीक्यू पॉईंट आहे हा. त्यानंतर समजा मी एखादा लिक्विडचा ड्रॉप घेतला आणि बी हा पॉईंट आतमध्ये घेतला आणि ए पॉईंट जर बाहेर घेतला, लक्षात ठेवा मी ह्या दृष्टीने जर बघितलं तर हा पॉईंट काय, हा शेप काय झाला, कॉन्केव्ह झाला. हा शेप काय झाला, कॉन्केव्ह झाला. आणि हा शेप काय झाला, कॉन्व्हेक्स. तर नेहमी लक्षात ठेवा कॉन्केव्ह म्हणजे दबलं गेलेला आहे. बरं, तर आता बीचं प्रेशर काय असणार, पी बी, एचं प्रेशर काय असणार आहे, पी ए. आता कॉन्केव्ह म्हणजे ह्या ठिकाणी दबलं गेले म्हणून ते कॉन्केव्ह आहे, म्हणजे तिथलं प्रेशर जास्त असणार आहे. आणि इथं फुगीर झालंय म्हणजे ह्या ठिकाणी प्रेशर कसं आहे, कमी आहे. म्हणजे थोडक्यात नेहमी लक्षात ठेवा कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे नेहमी जास्त असतं कोणापेक्षा, कॉन्व्हेक्स पेक्षा. म्हणजे जर मी असं बघितलं याच्यामध्ये तर लक्षात ठेवा हा भाग काय झाला, कॉन्केव्ह, आणि हा काय झाला, कॉन्व्हेक्स. तर समजा हा बी असेल आणि ए असेल तर नेहमी लक्षात ठेवा कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे कॉन्व्हेक्स पेक्षा जास्त असते. पी बी ग्रेटर दॅन पी ए, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. कॉन्केव्ह साईडचं प्रेशर जे आहे ते ऑलवेज ग्रेटर दॅन असते कोणापेक्षा, कॉन्व्हेक्स पेक्षा. कारण कॉन्केव्ह म्हणलं तर तिथं दबलेलं असते म्हणजे इथलं प्रेशर जास्त. कॉन्व्हेक्स म्हणजे ह्या साईडनं बघितलं तरी कसं असणार आहे, फुगीर असणार आहे. ह्या साईडनं बघितलं तर फुगीर असणार आहे. मी बघितलं तर इथलं प्रेशर कमी आहे म्हणून ते फुगले, इथं दबलं गेले. म्हणून नेहमी लक्षात ठेवा कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे नेहमी जास्त असते कोणापेक्षा, कॉन्व्हेक्स पेक्षा. हे लक्षात आलं. आणि हॉरिझॉन्टल असेल तर दोन्हीकडचं प्रेशर सेम असणार आहे. लक्षात आलं. मग आता ज्यावेळेला आपण एखादा लिक्विडचा ड्रॉप घेतो, आता इथे एक मोठं डेरिव्हेशन आहे बघा. बरं, इथे एक मोठं डेरिव्हेशन आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन असं पण म्हणतात. ते जुन्या सिलेबसला हा शब्द होता, लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन असा शब्द होता या ठिकाणी. मग आता मी इथं या ठिकाणी मी करणार आहे की समजा मी एक जर काय घेतला, लिक्विडचा ड्रॉप घेतला, काय घेतला, लिक्विडचा ड्रॉप. शेप कुठला असतो, स्पेरिकल असणार आहे. बरोबर, मग स्पेअर म्हणजे रेडियस असणार आहे. त्याची रेडियस किती असणार, समजा याची रेडियस समजा आर आहे, जी असेल त्याला का म्हणा आर करा. आता ह्याला मी जर फुगवलं, समजा आता आपण बबल फुगवतो, बरं, म्हणजे थोडक्यात त्याचं काय वाढवतो आपण, व्हॉल्यूम वाढवतो. आणि व्हॉल्यूम वाढलं म्हणजेच काय वाढलं, लक्षात घ्या, व्हॉल्यूम वाढलं म्हणजे त्याचं काय वाढलं, थोडक्यामध्ये रेडियस वाढलं. मग आता रेडियस कितीनं वाढली, समजा हे डेल्टा आर न वाढली, समजा थोडं रेडियस वाढवलं ह्याच्यामध्ये, म्हणजे हे काय झालं, वाढलेलं आहे. मग आता ह्या केसमध्ये आपल्याला काय बरं आहे की जादाचं प्रेशर कुठलं आहे, कारण जे बाहेरचं प्रेशर असणार आहे, बरोबर आहे का, त्याला आपण काय म्हणूया, दॅट इज काय म्हणूया आपण, पी ओ म्हणूया आउटर साईडचं. आणि आतलं जे प्रेशर आहे त्याला काय म्हणूया आपण, पी आय. बरोबर. मग आता आपल्याकडं स्पेरिकल मेम्ब्रेनचं करायचं. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला आपल्याकडे एक स्पेअर होता, तो कुठला होता, लिक्विडचा ड्रॉप होता. बरोबर, त्याचा शेप कुठला आहे, स्पेरिकल आहे. आतलं प्रेशर जे असेल त्याला म्हणूया पी आय. बरोबर, आणि त्याची रेडियस काय असणार आत. त्यानंतर आपण काहीतरी वर्क केलं आणि याला फुगवलं, जसं आपण फुगा फुगवतो आत हवा भरून, काहीतरी वर्क केलं आणि ह्याचं व्हॉल्यूम काय केलं, वाढवलं. म्हणजे थोडक्यामध्ये त्याला थोडक्यात त्याचं व्हॉल्यूम वाढवलं. व्हॉल्यूम वाढवलं काय वाढलं, रेडियस वाढली. बरोबर आहे, म्हणजे रेडियस आधी किती होती, आर, नंतर वाढली किती, डेल्टा आर, नंतर वाढली किती, लक्षात ठेवा, डेल्टा आर. म्हणजे लक्षात ठेवा या ठिकाणी टोटल किती झालेलं आहे, आर प्लस
डेल्टा आर झालं. म्हणजे आता आधी किती होतं, आर होतं, नंतर वाढवलं किती, डेल्टा आर. म्हणजे टोटल आता जे एक्सेस जादाच आहे, जादाच्या लिमिट लक्षात ठेवा शब्द कुठला वापरतात, एक्सेस. जादाचं जे प्रेशर आहे ते कसं काढणार. आता मला सांगा इनर साइड म्हणजे काय झालं, कॉन्केव्ह झालं. इनर साइड म्हणजे काय झालं, कॉन्केव्ह झालं. आणि आउटर साइड म्हणजे काय झालं, कॉन्व्हेक्स. नेहमी इनर कॉन्केव्हचं प्रेशर हे कॉन्व्हेक्स पेक्षा काय असते, जास्त असते. मग आता आपल्याला जर एक्सेस काढायचं, एक्सेस आपण नेहमी कसं काढतो, वजाबाकीनं. समजा हे 10 पास्कल आहे आणि हे 5 पास्कल आहे, तर टोटल जादा कितीच आहे, 10 वजा 5. म्हणजे तुम्हाला एक्सेस प्रेशर जर पाहिजे असेल, एक्सेस प्रेशर जर पाहिजे असेल तर दोघांची वजाबाकी करणार, बरोबर. कुठलं मोठं आहे, कॉन्केव्हचं मोठं आहे. म्हणजे पीआय ग्रेटर दॅन आहे कोणापेक्षा, आउटरपेक्षा, म्हणजे कॉन्व्हेक्सपेक्षा पीओ. तर ह्याला काय म्हणायचं, एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय झाला, पीआय मायनस पीओ. आणि हा जर फॉर्म्युला काढला तर ह्यालाच काय म्हणतात, लॅपलास नावाचं शास्त्र नाही, न्यूटनच्या वेळेचा मॅथमॅटिशियन. लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल, कारण लिक्विडचा ड्रॉप किंवा बबल काय असतात, स्पेरिकल. लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल. आणि पातळ जर पापुत्रा असेल तर काय म्हणतात, त्याला मेम्ब्रेन म्हणतात. त्याला काय म्हणतात, मेम्ब्रेन. हा खरं म्हणजे वर्डिंग हे जुन्या सिलेबसला होतं. नवीन सिलेबसला काय म्हणले, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर म्हणजे पीआय मायनस पीओचं उत्तर काय करा, डिराइव्ह करा, बरोबर. आणि हे जे उत्तर येणार आहे ह्यालाच काय म्हणतात, लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन. ठीक आहे, लक्षात आलं. आता आपण 1 बाय 1 जाऊया पुढं. ठीक आहे, आता मला सांगा की स्पियरचा एरिया काय असतो सांगा. आता सुरुवातीला इनिशियली एरिया काय असणार आहे, इनिशियली एरिया असेल समजा, इनिशियली एरिया काय असणार आहे, A1. मग स्पियर असेल तर 4πr². सुरुवातीला रेडियस किती होती हो, r². इनिशियली एरिया किती असणार, A1. म्हणजे सुरुवातीला आपण त्याला वाढवायच्या अगोदर तो एरिया A1, त्यावर रेडियस किती r. स्पियरचं एअरचा फॉर्म्युला काय, 4πr² असणार आहे, बरोबर. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता मला सांगा की ज्यावेळेला आपण त्याला काय केलं, त्याचा फायनल काय केलं, फायनल सरफेस एरिया हा काय झाला, इनिशियल सरफेस एरिया. फायनल काय असणार हो, A2 म्हणूया आपण त्याला, A2. मग आता मला सांगा 4π सेम, पण फायनलची रेडियस काय होती, r प्लस डेल्टा आर. आधी r होतं, नंतर किती झालं, डेल्टा आर. आणि ह्याचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार. ह्याचा काय असणार, स्क्वेअर. म्हणजे हा झाला इनिशियल सरफेस एरिया, त्यावर रेडियस किती होती, r. फायनल सरफेस त्याला आपण फुगवलं, बघा. फायनल सरफेस म्हणजे त्याला आपण r कडनं किती वाढवलं, डेल्टा आर. म्हणजे टोटल किती झालं, r प्लस डेल्टा आर. त्यामुळे इथं 4π तसंच, फक्त रेडियस काय झाली, वाढली. 4π तसं रेडियस काय झाली, वाढली. त्यामुळे हे झालं इनिशियल सरफेस एरिया आणि हा झाला फायनल सरफेस एरिया. मग आता मला सांगा चेंज इन सरफेस एरिया कसं काढणार, चेंज इन सरफेस एरिया कसं काढणार. तर लक्षात ठेवा तुम्ही काय करणार, वजाबाकी करणार. आता वजाबाकी करताना आपण काय करणार आहे, मोठ्यातून लहान वजा करणार, A2 मायनस A1 करणार, बरं. चेंज इन सरफेस एरिया म्हणजे डेल्टा आहे, हे इनिशियल आहे, फायनल आहे, बरं. आता वाढले, ज्यावर एखादी गोष्ट वाढते तेव्हा फायनल मायनस इनिशियल असते. मग आता A2 मानतो मी 4πr प्लस डेल्टा आरचा स्क्वेअर. यातनं A1 वजा करायचं आहे, म्हणजेच कोण वजा करायचं, 4πr². करूया सुरुवात. 4π आता मॅथमॅटिकल आहे, A प्लस बी चा स्क्वेअर, A² प्लस 2ab प्लस b². बघा, A² प्लस 2ab r इंटू डेल्टा आर. बघा, A² प्लस 2ab प्लस b². म्हणजे प्लस काय होणार, डेल्टा आरचा स्क्वेअर, प्लस झालं डेल्टा आरचा स्क्वेअर झालं, लक्षात आलं. हे झालं याच्यामध्ये. आणि पुरा म्हणजे बीचा स्क्वेअर झाला, A² प्लस 2ab प्लस b². मायनस हे आहे तसंच 4πr². आता 4π मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो, बघा. प्रत्येक टर्मला आता मल्टिप्लाय करतो. सो इथं होणार 4πr². इथे किती होणार, 4 दुनी 8, बघा. 4 दुनी 8, 8π r इंटू डेल्टा आर, r इंटू डेल्टा आर, प्लस इथं मल्टिप्लाय करतो 4π डेल्टा आरचा स्क्वेअर. आणि इथं पुढं काय शिल्लक आहे, मायनस 4πr². तर प्लस 4πr² मायनस 4πr² कॅन्सल, डेल्टा आर नाही, इथं नुसतं r² होतं. प्लस 4πr² मायनस 4πr² कॅन्सल. म्हणजे मला सांगा आता टर्म उरली काय, 8πr डेल्टा आर प्लस 4π डेल्टा आरचा स्क्वेअर, एवढी टर्म उरली. म्हणजे हे झालं चेंज इन सरफेस एरिया. तर आपण फुगवल्यामुळे चेंज इन सरफेस एरिया डेल्टा आहे. पण लक्षात ठेवा डेल्टा आर ऑलरेडी काय आहे, स्मॉल आहे. आणि स्मॉलचा जर स्क्वेअर केला तर ते आणखीन काय होतं, स्मॉल होतं. इट इज व्हेरी स्मॉल होणार, लक्षात ठेवा. डेल्टा आर ऑलरेडी स्मॉल आहे,
बरोबर, आणि त्याचा स्क्वेअर केला, स्मॉलचा स्क्वेअर केलं तर लक्षात ठेवा आणखीन काय होतं, स्मॉल. त्यामुळे डेल्टा आर स्क्वेअर ही टर्म काय व्हेरी स्मॉल, सो दॅट कॅन बी निग्लेक्टेड. ते आपण टर्म काय करू शकतो, निग्लेक्ट करतो. मग ही जर टर्म निग्लेक्ट केली तर उरलं फक्त हे, म्हणजे लक्षात ठेवा चेंज इन सरफेस एरिया कन्सिडर करण्यासारखा किती उरला, 8 पाय आर डेल्टा आर उरला. चेंज इन सरफेस एरिया किती उरला, 8 पाय आर डेल्टा आर उरला. लक्षात आलं याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये मी काय केलं, इनिशियल सरफेस एरिया काढला, फायनल सरफेस एरिया काढला. चेंज इन सरफेस एरिया कसं काढणार, फायनल मायनस इनिशियल, A2 मायनस A1, A प्लस बीचा स्क्वेअर प्रमाणे सोडवलं. त्यानंतर आपल्याला दोन टर्म मिळाल्या, त्यात डेल्टा आर व्हेरी स्मॉल आहे, त्याचा स्क्वेअर केला, स्क्वेअर ची व्हॅल्यू आणखी जर लक्षात ठेवा 2 चा स्क्वेअर केला तर 4 येतो, पण 0.2 चा स्क्वेअर केला तर 0.04 म्हणजे कमी होते. त्यामुळे एखादी व्हॅल्यू जर ऑलरेडी कमी असेल आणि त्याचा स्क्वेअर केला तर ती आणखीन कमी होते. त्यामुळे तुम्ही ते निग्लेक्ट करू शकता. म्हणजे इथं उरली ओनली 1 व्हॅल्यू उरली. सो डेल्टा ए म्हणजे चेंज इन सरफेस एरिया. आपण जेव्हा त्याला फुगवलं, स्पिअर एवढा होता आणि त्यानंतर आपण आर होता, नंतर काय केलं, डेल्टा आर ने केलं, बरोबर. तर त्यावेळेला चेंज इन सरफेस एरिया किती झाला, 8 पाय आर डेल्टा आर झाला. इथंपर्यंत सगळ्यांचं लक्ष येते. मग आता एक महत्वाचं आपण डेरिव्हेशन केलं तुम्हाला आठवतंय का बघा, वर्क डन. आता त्याला फुगवण्यासाठी, कारण सरफेस एरिया काय ऑटोमॅटिक वाढणार नाही, तर आपण काय म्हणतो वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला आठवते, टी इंटू डेल्टा ए. वर्क डनचा फॉर्म्युला आठवते, टी इंटू डेल्टा ए. मग या ठिकाणी लक्षात ठेवा वर्क डनचा फॉर्म्युला काय होणार, टी इज द सरफेस टेन्शन आणि डेल्टा एचा फॉर्म्युला इथं आहे आपल्याकडे. त्यामुळे ह्याचं मिळून काय झालं, तर 8 पाय आर डेल्टा आर. बघा 8 पाय आर डेल्टा आर इंटू टी, हे झालं वर्क डन. एवढं वर्क डन झालंय, त्याचं काय वाढवायला, सरफेस एरिया वाढवण्याचं. सरफेस एरिया इथून एवढं वाढवण्यासाठी किती वर्क डन आहे, वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला काय, टी इंटू डेल्टा ए. म्हणजे सरफेटेशन आहे तसंच डेल्टा ए बद्दल फॉर्म्युला लिहिला. ह्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. लक्षात आलं, ह्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. मग आता मला इक्वेशन नंबर 2 तयार करायचं आहे. त्या 2 साठी आता फॉर्म्युला लक्षात घ्या की मला आता मी तर तुम्हाला दाखवतो. प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, फोर्स पर युनिट एरिया. याच्यावरून फोर्सचा फॉर्म्युला काय झाला, प्रेशर इंटू एरिया. म्हणजे लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी एक्स्ट्रा सांगितलं. सो फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, प्रेशर, एक्सेस प्रेशर किती आहे, पीआय मायनस पीओ इंटू एरिया म्हणजे काय असणार आहे, इंटू एरिया म्हणजे काय असणार आहे, डेल्टा ए असणार आहे. इंटू एरिया म्हणजे काय असणार आहे, डेल्टा ए असणार आहे, सॉरी इंटू एरिया असणार आहे. इंटू या ठिकाणी काय असणार आहे, एरिया असणार आहे, म्हणजे इनिशियल एरिया असणार आहे. मग एफ इज इक्वल टू, हे झालं पीआय मायनस पीओ म्हणजे एक्सेस प्रेशर इंटू एरिया. आता इनिशियल एरिया किती होता, 4 पाय आर स्क्वेअर होता. इनिशियल एरिया किती होता, 4 पाय आर स्क्वेअर होता, बरोबर आहे. याच्यामध्ये लक्षात आलं. मग आता मला सांगा, याच्यामध्ये ज्या वेळेला ह्याचं आपण काय करणार आहे, वर्क डन करणार आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, लावलेलं फोर्स आणि कितीनं वाढले ते डेल्टा आरनं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे आधी किती होतं आर, नंतर ते कितीनं वाढले, डेल्टा आरनं वाढले. कितीनं वाढले, डेल्टा आरनं, फोर्स लावल्यावरती, बरोबर आहे. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असते, वर्क डन. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला बघा, फोर्सचा फॉर्म्युला काय होता, पीआय मायनस पीओ 4 पाय आर स्क्वेअर. त्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं, डेल्टा आरनं मल्टिप्लाय करायचं. कितीनं मल्टिप्लाय करायचं, डेल्टा आरनं. हे काय मिळालं मला, वर्क डन मिळालं. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा इक्वेशन नंबर 1 पण काय होतं, डेल्टा आर साठी वर्क डन. इक्वेशन नंबर 2 पण काय, डेल्टा आर साठी वर्क डन आहे. लक्षात, म्हणजे हे दोन्ही इक्वेशन मी काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. मग आता मी लिहिणार कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. 1 and 2 कम्पेअर करतो. बघा दोघांचे एलएचएस, हे पण वर्क डन डेल्टा आरचं, हे पण वर्क डन डेल्टा आरचं, दोघांचे एलएचएस सेम आहेत. आता आरएचएस मी काय करतो, इक्वेट करतो. मग आता इकडचं मला सांगा, ह्या ठिकाणचं काय असणार आहे, 8 पाय आर डेल्टा आर टी. बघा इथलं मी हे लिहिलं 8 पाय आर डेल्टा आर टी. तसं ह्याचं आरएचएस काय, पीआय मायनस पीओ 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर, 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर, बरोबर आहे. मग आता हे याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज काढायला गेल्या तर आता काय काय शिल्लक राहणार मला सांगा. याच्यामध्ये ह्या ठिकाणी डेल्टा आरला डेल्टा आर कॅन्सल, एका आरला एक आर कॅन्सल, पायला पाय कॅन्सल, बे दोन्ही 4 म्हणजे इथं किती शिल्लक असणार आहे, 2t. इकडे किती शिल्लक आहे, पीआय मायनस पीओ शिल्लक आहे. पीआय मायनस पीओ इंटू असणार आहे आर, पीआय मायनस पीओ इंटू काय आर आहे. मग आपला फॉर्म्युला कोणाचा पाहिला, एक्सेस प्रेशरचा. सो पीआय मायनस पीओ इज इक्वल टू काय असणार, 2t. आर मल्टिप्लाय इकडे गेले की डिव्हाइडला. मग लक्षात ठेवा
हा फॉर्म्युला म्हणजेच कोणाचा, एक्सेस प्रेशरचं. म्हणजे ह्याचं आपल्याला लक्षात घ्या कितीनं, डेल्टा आर न जर आपल्याला काय केलं, आपण त्याचं व्हॉल्यूम रेडियस वाढवली तर जे जादाचं प्रेशर आहे हे जरा लक्षात ठेवा. हे प्रेशर म्हणजे कुठलं आहे, एक्सेस प्रेशर आहे. एक्सेस प्रेशर बरोबर आहे. कुणासाठी, लिक्विड ड्रॉपसाठी ते किती असतं, 2T/R. दिस इज कॉल्ड ॲज एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर फॉर लिक्विड ड्रॉप. बरोबर. टू इन्क्रीज एरिया म्हणजे आपल्याला जर सरफेस लिक्विड ड्रॉपचा जर एरिया इन्क्रीज करायचा झाला तर एक्सेस प्रेशर किती असते, 2T/R. हे कोणासाठी असते, लिक्विड ड्रॉपसाठी. बरोबर. इट इज फॉर लिक्विड ड्रॉप. मग लक्षात ठेवा जर बबल असेल तर काय हो, कारण एअरचा बबल कसा असतो, ब्लोईंग इन द एअर, त्यावेळेला त्याचे दोन सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये असतात, त्यावेळेला इथं काय होणार, 2T. बरोबर. सरफेस किती असणार, 2 असणार, त्यामुळे 2T/2. त्यामुळे लक्षात ठेवा त्या केसमध्ये एक्सेस प्रेशर जे असणार आहे ते 2 × 2T/R. कारण हे 2 का आलं, कारण बबलच्या बाबतीमध्ये दोन सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजेच किती असणार आहे, 4T/R. हा फॉर्म्युला एक्सेस प्रेशरचा लिक्विड ड्रॉपसाठी, हा फॉर्म्युला एक्सेस प्रेशरचा कोणासाठी, सोप बबलसाठी. हा कोणासाठी, सोप बबलसाठी 2 सरफेसेस इन कॉन्टॅक्ट ठेवले तर टेन्शनचं फॉर्म्युला काय होणार, डबल. त्यामुळे 2T/R या ठिकाणी काय होणार, 4T/R. इट इज एक फॉर्म्युला फॉर एक्सेस प्रेशर. आणि त्यालाच काय म्हणतात, लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन. त्यालाच काय म्हणतात, लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन. सगळ्यांना लक्षात आलं. आणखीन एकदा थोडक्यात सांगू तर आपल्याकडे एक लिक्विडचा ड्रॉप आहे, त्याचं इनिशियली रेडियस किती, स्पेअर असणार आहे. इनिशियली रेडियस किती, R आहे. आतलं प्रेशर P आहे, बाहेरचं PO. आतलं म्हणजे कॉन्केव्ह झालं, बाहेरचं म्हणजे PO. नेहमी कॉन्केव्ह साईडचं जास्त असते, कॉन्व्हेक्स साईडचं कमी. मग जादा कसं करतो आपण, मोठ्यातून लहान वजा करायचं. जादा म्हणजेच काय, एक्सेस प्रेशर इज इक्वल टू काय असणार आहे, PI - PO. आणि ह्याचाच फॉर्म्युला काढायचा, त्यालाच काय म्हणायचं, लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन. त्यासाठी मला सांगा, सुरुवातीचा एरिया, सरफेस एरिया A1, सुरुवातीला रेडियस R होती, स्पेअर असेल तर 4πr². नंतर आपण त्याची रेडियस वाढवली, R + Δr केलं, त्याचा स्क्वेअर 4π. तसंच मग आपण चेंज इन सरफेस एरिया कसं काढणार, फायनल मायनस इनिशियल, A2 - A1. A2 - A1 करताना A + B चा स्क्वेअर वापरला, 4π मल्टिप्लाय केलं, हे एकमेकाला कॅन्सल झालं. ह्या 2 टर्म्स उरल्या, यातलं Δr स्मॉल आहे, स्मॉलचा स्क्वेअर केलं तर आणखीन काय होतं, स्मॉल टर्म. ही टर्म निग्लेक्टेड, म्हणजे कन्सिडर करण्यासारखी फक्त एकच टर्म आहे. त्यामुळे डेल्टाचा फॉर्म्युला काय झाला, 8πr Δr. बरं. आता मला सांगा, जर वर्क डन काढायचं असेल तर एरिया वाढवायचं म्हणजे वर्क डन करायला पाहिजे. वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला T × Δa. T म्हणजे सरफेस टेन्शन आणि Δa आपण काढले, सो Δaचा फॉर्म्युला 8πr Δr × काय असणार आहे, T. हे झालं वर्क डन कशासाठी, सरफेस एरिया इन्क्रीज करायला. इक्वेशन नंबर 1. आता आपण फोर्सच्या मार्गाने जाऊया. आता हे मी तुम्हाला एक्स्ट्राचं सांगितले बघा. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. सो फोर्सचा फॉर्म्युला काय, प्रेशर इंटू एरिया. सो फोर्सचा फॉर्म्युला प्रेशर इंटू एरिया. हे झालं एक्सेस प्रेशर इंटू एरिया. मग आता लक्षात ठेवा, एक्सेस प्रेशर बद्दल PI - PO आणि एरिया सुरुवातीचा किती होता, 4πr². मग आता वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याची रेडियस कितीने वाढवली आपण, रेडियस वाढवली Δr न. सो वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डेल्टा, रेडियसचा फॉर्म्युला वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एवढं ते वाढवले म्हणजे झालं डिस्प्लेसमेंट. वर्क तसंच फोर्सचं फॉर्म्युला इथं Δr काय केलं, मल्टिप्लाय केलं. म्हणजे मला हा पुन्हा वर्कचा फॉर्म्युला सापडला. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 पण वर्क डनचंच आहे, इक्वेशन 2 पण वर्क डनचंच आहे. कंपेअरिंग इक्वेशन 1 आणि 2. बरं. दोघांकडचे RHS इक्वेट केले, एकमेकाला कॅन्सल केले. इथं उरलं 2T उरलं, इकडे उरलं PI - PO × R. आपला फॉर्म्युला कोणाचा काढायचा आहे, एक्सेस प्रेशरचा. सो R मल्टिप्लाय इकडे गेले की डिवाइडला, म्हणजेच हा फॉर्म्युला कोणाचा झाला, एक्सेस प्रेशर 2T/R. लक्षात ठेवा, हे झालं लिक्विड ड्रॉपसाठी. आणि हे जर बबल सोप बबल असेल तर हवेत वाहणार, त्यावेळेला सरप्युटेशन किती असतं, 2 बाजूनं, बिकॉज 2 सरफेस इन कॉन्टॅक्ट. म्हणजे इथं 2 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला झाला 4T/R. त्यामुळे लक्षात ठेवा, PI - PO म्हणजे एक्सेस प्रेशरचा लिक्विड ड्रॉपसाठी फॉर्म्युला 2T/R आणि त्याला 2 मल्टिप्लाय केलं तर लिक्विड ड्रॉपचा फॉर्म्युला. इट इज कॉल्ड ॲज एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर. बरं. आणि त्यालाच म्हणतात लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन. एक दोनदा व्यवस्थित हे करा, तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. ओके.